जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। खोटी स्वाक्षरी जिल्हाधिकाऱ्यांची, वाढली हिंमत फसवणूकदारांची। नायडूंचा मोठा गुन्हा, तरी पाटील मलाच म्हणा। जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीने हेराफेरी करीत केली फसवणूक। नगर परिषद व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण। फौजदारी पात्र गुन्हा असताना प्रकरण दडपण्याचा प्रकार। वर्धा शहरातील लक्ष्मीनगर परिसरात असणाऱ्या खुल्या जागेवरच्या प्रकरणात हेरफेर केल्याचे प्रकरण जनसंग्राम न्यूजद्वारे उघडकीस आणले होते, ज्यात लक्ष्मीनगर येथील रहिवाशांची खुली जागा चोरी गेल्याची बोलल्या जात असताना संतोष नायडू यांनी चक्क नगरपालिकेच्या जागेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला। मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने लुचाड संतोष नायडूंचा डाव धोक्यात आला। संतोष नायडू यांनी नगर परिषदेच्या मालकीची जमिनीवर आपला हक्क गाजवत नगरसेवकला चक्क विक्री देखील केली। मात्र त्यावर नगर परिषदेने नुकतीच अतिक्रमणाची कारवाई केली। यात महाशय नायडू इतक्यावरच थांबले नाहीत, तर स्थानिकांच्या हक्काची कोट्यावधीची जागा हडपण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या बोगस सहीचा आदेश दाखवत जमीन विक्रीचे प्रयत्नही केले। मात्र दाखवत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरील सही खोटी असल्याचे सिद्ध होताच लुचाडांचा डाव फसला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे खोटे आदेश तयार करण्याबाबत कारवाईचे आदेश नगर परिषद नगर रचनाकार यांना दिले। मात्र सदर प्रकरणात गेल्या महिन्यात लेखी पोलीस तक्रार दिल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी सांगितले, तर दुसरीकडे वर्धा शहर पोलीस दस्तऐवज नसल्याचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सही करणे व त्याचा वापर करून फसवणूक करणे हा गंभीर दखलपात्र गुन्हा असताना अद्याप गुन्हा नोंदच झाला नाही असं सांगत लाजीरवाणी बाब पुढे केली आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांचे आदेश तयार करून फसवणूक करणे सहज झाले आहे का? जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करणे व त्यांचा वापर करणे हा गंभीर दखलपात्र गुन्हा असताना महिना उलटूनही गुन्हा दाखल का नाही? पोलीस प्रशासन झोपा काढत आहे का? खुल्या बनावटगिरी व फसवेगिरी झाली असताना फौजदारी गुन्हा दाखल करण्याऐवजी नगर परिषद व पोलीस प्रशासनाद्वारे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का? की संतोष नायडू यांच्या वैयक्तिक संबंधांना बघत कायद्याद्वारे विशेष सूट मिळाली आहे, असे अनेक प्रश्न लक्ष्मीनगरवासियांना पडत आहेत। वर्धेत जर जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षरीच्या प्रकरणात जर गुन्हा दाखल होत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय मिळत असेल का? हा चिंतनीय प्रश्न नागरिकांसमोर आहे। त्यामुळे सर्वांसाठी समान अधिकार देणाऱ्या संविधानानुसार गुन्हेगारांवर फौजदारी कारवाई करीत गुन्हा दाखल होणार की लक्ष्मीदर्शन, वैयक्तिक संबंध आणि श्रीमंत व्यक्तींना असणारी विशेष सुविधेच्या नावाखाली प्रकरण दडपल्या जाणार हे बघणे विशेष आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।